कॉलेजचे डेज आता सुरू होणार होते आणि प्रॅक्टिस पण एकदम जोरात चालू होती. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आमच्या कॉलेजमध्ये फॅशन शो साठी ऑडिशन होतं, म्हणून आम्ही तिघी पण मैत्रिणी ऑडिशन साठी गेलो होतो आणि सिलेक्ट पण झालो होतो. काही तुम्ही तुमच्या तृष्णाला अजून फॉलो केला नसेल तर नक्की फॉलो करा, कारण की आता डेटचे असे इंटरेस्टिंग व्लॉग येत राहणार आहे. कॉलेजमध्ये तर दिवसभर मस्ती आणि प्रॅक्टिसच चालू होती. कॉलेज वगैरे अटेंड केलं, नंतर आत्याच्या मुलीकडे जायचं होतं म्हणून गायत्री आणि मी तिकडे आलो होतो. खूप दिवसापासून दीदीकडे जायचं होतं, पण आज काम पण होतं म्हणून आम्ही त्यानिमित्ताने दीदीकडे जाणार होतो. तिच्याकडे गेलो, तिचं बाळ तर एवढं मस्त होतं. लाईफ पाहिजे तर या लहान मुलांसारखी एकदम मस्त चिल मध्ये जगता, काहीच टेन्शन नसतं. ती तर एवढी गोड होती. तिच्यासोबत खूप खेळल्यानंतर आता आम्ही तिला फायनली टाटा बाय बाय करणार होतो, कारण की रूम वर पण जायचं होतं. तिकडून सामान वगैरे घेतलं आणि आता हॉस्टेलवर चाललो होतो. मला तर नीट गाडी येते, तरी माझ्या बहिणीला टेन्शन आलं होतं की कशी घेऊन जाईल. हॉस्टेलवर आलो, दीदीने हे पार्सल पाठवलं होतं, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीने. दीदीने हे 15K कंप्लीट झाले म्हणून पार्सल पाठवलं होतं. आता समोर तर कधी थँक्यू म्हटले नाही, पण आता इथे बोलते की थँक्यू सो मच हे पाठवल्याबद्दल. आमच्या दोघींचं तर समोर असताना अजिबात पटत नाही, म्हणजे खूप भांडण होतं. पण अशी गोष्ट आहे की तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. आम्ही दोघी सध्या तर लांब आहे म्हणून खूप प्रेम उतू चाललंय, पण जाऊ दे, जसं आहे तसं चांगलंय. आजचा ब्लॉग